अल्लाह कि मुझे सर भी तेरे दर से मिला है, औरों को जो मिला है मुकद्दर से मिला है, मुझको तो मुकद्दर भी तेरे दर से मिला है। विदर्भाची पंढरी शेगाव आणि आपल्या संत गजानन महाराज ज्या ठिकाणी प्रगट झाले, आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान संत गजानन महाराज यांच्या शेगाव या ठिकाणावरून आदरणीय मिरगे सर आलेले आहेत. मी त्यांचं विवेकानंद आश्रमाच्या वतीने खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. वैराग्य शांती देहु क्षेत्र निवासिनी श्री तुकाराम तथा चैत भगवत भक्त चतुष्टय गोपाल कृष्ण भगवान की अनन्याश्चित्यन्तो मां ये जना परिवाससे तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमभाव्यां सज्जन हो. नुकताच आपण नाद ब्रह्माचा आस्वाद घेतला. आता आपण गीता ग्रंथातील शब्दाचा आस्वाद घेऊया. प्रत्यक्ष योगेश्वर भगवंताच्या मुखातून निघालेले ते शब्द ब्रह्म. जीवनामध्ये सर्वसंगतीला खूप महत्व आहे. प्रसंग माणसाचे मंगळ, व्यासंग माणसाची बुद्धी घडवितो आणि संत संग माणसाचे जीवन घडवितो. संत ज्याला कळले त्याला ग्रंथ कळतो, ग्रंथ ज्याला कळला त्याला पंथ कळतो आणि पंथ ज्याला कळला त्याला भगवंत कळतो. सत्संगतीचा हा फार संत आम्हाला दिव्य दृष्टी देतात. दृष्टीचे 3 प्रकार आहेत. पहिली दृष्टी आहे चर्म चक्षु दृष्टी. जी दृष्टी तुमची आमची आहे, चतुष्पाद प्राण्यांची आहे. या दृष्टीने आपण सगळं करू शकतो. परंतु यावरची जी एक दृष्टी आहे तिला भावदृष्टी म्हणतात. त्या भावदृष्टीनुसार आईला मुलगा दिसतो, पतीला पत्नी दिसते, मामाला भाचा दिसतो. जसा भाव असेल त्या दृष्टी. परंतु तिसरी जी चतुर दृष्टी आहे तिला संत महात्म्यांनी दिव्य दृष्टी म्हटली. जी दिव्य दृष्टी भगवान गोपालकृष्णाने कुरुक्षेत्रावर वीर अर्जुनाला ज्या दृष्टीच्या बळावर अर्जुनाने भगवंतांचा विश्वरूप दर्शन केलं, ही दृष्टी भगवंताने संजयाला दिली. ज्या दिव्य दृष्टीच्या आधारे संजय कुरुक्षेत्राला बसल्या ठिकाणी राहून धृतराष्ट्राला सांगितलं. आणि ही दिव्य दृष्टी जर काम होत असेल तर ते संस्थांचं आहे. परमपूजनीय मानवतावादाचे थोरवासक वंदनीय स्वामी शुकदास महाराज यांच्या या विचारमंडळामध्ये हा परिसर आहे. अतिशय भाग्य असा हा परिसर आहे. एकोणीसशे 90 संदर्भ म्हणून आता सांगतो की 12, 13, 14, 3 दिवस याच विद्यालयामध्ये या आश्रमाच्या परिसरामध्ये 3 प्रवचन करण्याचा योग आला. ज्या प्रवचनाला शेवटच्या दिवशी महाराज रात्री म्हणाले मालपाणी सरांना की मिरगे सरांना घेऊन या. दुसऱ्या दिवशी मी मालपाणी सर आणि ठाकरे सर महाराज वास्तवाला होते आणि तिथे 1 तास संवाद झाला. महाराजांचा म्हणाले गुरुजी हे सातत्य प्रबोधाचा सार ठेवा, कारण जीवनाचा विकास जर करायचा असेल तर संस्कार कसे महत्वाचे आहेत आणि ते संस्कार जपून ठेवण्याचा प्रयत्न 35 वर्षांनंतर मी करत आहोत. आज 35 वर्षांनंतर या आश्रमात योग आला.
युगपुरुषांचं जे वचन आहे कसं सारखं असते मी तुम्हाला सांगतो की महाराज मला म्हणाले की गुरुजी जीवनाचा संस्कार जर तुम्हाला टिकवायचा असेल, जीवन जर सफल करायचं असेल तर सुसंस्कार पाहिजे. 1990 घटना त्याच्या 12 वर्षांमध्ये एक तपानंतर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार भारताचे राष्ट्रपती महामहिम डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या हस्ते मिळाला आणि दिल्लीला स्टेजवर त्यांच्यासमोर पुरस्कार घेतला. विचारलं की महामहिम लाईफ डेव्हलपमेंटचा एक संदेश मिळाला, जीवन विकासाचा एक संदेश दिला. सज्जन हो, युगपुरुषाच्या बोलण्यामध्ये कसं सारखेपण याचं उदाहरण आपण सांगतोय. शुद्धाजी महाराजांनी जीवन सार्थकतेकरता सुसंस्कार आवश्यक आहे आणि जेव्हा जीवन विकासाचा एक संदेश मी अब्दुल कलाम साहेबांना सांगितला तेव्हा ते म्हणाले की लाईफ डेव्हलपमेंट या. तर त्यांनी एक सज्जन हो मला वाक्य दिलं जे माझ्या अजूनही कानात आहे, तुम्हाला सांगू. तुम्हाला जीवन विकास करायचा असेल तर एक करा, मनी इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. पैशामुळे जीवनमान उंचावलं दिसेल. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणाले मनी इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बट मॉरॅलिटी इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लाईफ. जीवनाचा विकास जर करायचा असेल तर मॉरॅलिटी आवश्यक आहे. मॉरॅलिटी म्हणजे सुसंस्कार. या दोन्ही थोर महात्म्यांना मी नेहमी नमस्कार करतो. सज्जन हो, कृष्ण शिष्टाई विफल झाली. धृतराष्ट्राच्या जवळ श्रीकृष्ण प्रभू गेले आणि सांगितले की पांडवांची न्यायबाजू आहे त्या 5 गावांना. उन्मत्त दुर्योधन म्हणाला की सुईच्या अंतरावर मावेल एवढी जमीन सुद्धा नाही. युद्ध निश्चित संकेत झाले. त्यावेळच्या त्या शास्त्र नियमाप्रमाणे सहकार्य करण्याकरता दुर्योधन श्रीकृष्ण प्रभूकडे गेले. पहिले ते आले सैन्य देऊन टाकले आणि नंतर मग पायाशी बसलेला अर्जुन त्याच्याकडे लक्ष केलं गोपालकृष्णाचं आणि सांगितलं की अरे मला का नाही इस्लाम देऊन टाकला. म्हणजे प्रभू आम्हाला त्यांची काही गरज सैन्याची गरज नाही, आम्हाला गरज आहे तुमची. आणि कृष्णाने मग पांडवांच्या बाजूला कौल दिला. कुरुक्षेत्रावर सगळं वाहलं. 11 अक्षरी सैन्य कौरवांचं, 7 अक्षरी सैन्य पांडवांचं. आणि सारथ्य करणारे गोपालकृष्ण मागे अर्जुन बसलेला आहे. अर्जुन म्हणाला प्रभू माझा रथ तुम्ही सैन्याच्या मध्यभागी द्या. सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयेत्. दोन्ही सैन्याच्या मध्यभागाला उभा करा. गोपालकृष्ण म्हणाले अर्जुना कशा करता. त्यावेळेला अर्जुन म्हणाला प्रभू येथे आले असती आघावे परिणाम कवळेसी झुंजावे हे लागते भागवनिया. रथ थांबला आणि दोन्ही सैन्यामध्ये उभा केला. ज्यावेळेला अर्जुनानं समोरच्या सैन्याकडे नजर टाकली तो सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला तो खचून गेला. या कृष्णाला मारून मला काय कापून घ्यायचं आहे नाही योगेश्वरा, मी युद्ध करणार नाही. त्यावेळेला त्याची दलित अवस्था पाहून श्रीकृष्ण प्रभूने त्याला 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. तो उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता. ज्याचं मन भंग झालं होतं त्याला अभंग करण्याची ताकद ही श्रीमद भगवद्गीता. या ठिकाणी आपण लक्षात घ्या
की गोपालकृष्णाच्या त्यांच्या जीवनामध्ये विविध भूमिका आहेत. गोकुळातली भूमिका वेगळी आहे गोपालकृष्णाची, द्वारकेतील वेगळी आहे, मथुरेतील वेगळी आहे, पंढरीच्या ठिकाणी वेगळी आहे आणि कुरुक्षेत्राच्या ठिकाणची सुद्धा भूमिका वेगळी आहे. आपण म्हणाल कोणती भूमिका होती गोपालकृष्णाच्या कुरुक्षेत्रावर? गोपालकृष्णाची भूमिका होती गुरुची. गोपालकृष्णाने गुरुची भूमिका केली. शिष्य होता अर्जुन. गुरुचं काम काय? शिष्याच्या मनामध्ये अंधकार नाहीसा करणे. कोणता अंधकार निर्माण झाला होता? मी मारले तर मारतील ते मरणार नाही. हा अहम होता. हा अहम काढण्याकरता गोपालकृष्णाने सज्जन 700 श्लोकांची गीता, पण त्यामध्ये भगवंताचा उपदेश हा फक्त 584 श्लोक. एक श्लोक धृतराष्ट्राचा, 41 श्लोक हे संजयाचे, 84 श्लोक हे अर्जुनाचे आहे. प्रश्न विचारले गेले आणि 584 हा श्लोक. ज्ञानात आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. आत्मज्ञानात अध्यात्मज्ञान श्रेष्ठ आहे आणि अध्यात्म ज्ञानामध्ये गीता ज्ञान श्रेष्ठ आहे. गीतेमध्ये ज्ञान सांगितले, भक्ती सांगितली, कर्म सांगितले. गीतेचं तात्पर्य फक्त ज्ञानयोग आहे असं शंकराचार्याने सांगितलं. गीतेचं तात्पर्य फक्त कर्मयोग आहे हे गीताराष्ट्राचे लोकांनी सांगितलं. पण गीतेचं तात्पर्य हे भक्ती योग आहे हे आमच्या माऊलीने सांगितलं. ज्ञान, कर्म आणि भक्ती या प्रत्येकाला 9 दिले तर 9 27 होतात. या 27 दिनामध्ये जे महत्व भक्ती योगाला आहे ते इतरांना. मला आठवते एक उदाहरण. बादशाहाच्या दरबारामध्ये लोकांचे सगळे प्रश्न समस्या घेतल्यानंतर अकबर बादशाह प्रजेला प्रश्न केले असायचे आणि नवरत्न मंडळ ते बसलेले असायचे. बिरबल असायचे. अकबर बादशाहाने प्रश्न विचारला की 27 मधून 9 वजा केले तर शिल्लक किती राहतात? बऱ्याच जणांनी हात मारले. राजेसाहेबांनी सांगितलं की हा तुम्ही सांगा तर सगळ्यांनी उत्तर दिले की 27 मधून 9 वजा केले तर शिल्लक 18 राहतात. बादशाहाने ऐकून घेतलं आणि अशी नजर फिरत बाजूला बसलेल्या बिरबलाकडे नजर टाकली आणि बिरबलाला फक्त दृष्टीने विचारलं हे बरोबर आहे काय? बिरबल वर आला आणि मला महाराज हे चुकलं, उत्तर चुकलं असं जेव्हा बिरबलाला म्हटलं तेव्हा ज्यांनी उत्तर दिलं होतं उभे राहिला आणि राग आला की बिरबला काय नेहमी अगोदराकडे होतो. अरे पृथ्वीच्या पाठीवर कठीण का गणेश शास्त्राच्या नियमानुसार 27 मधून जर 9 केले तर 18 राहतात. सांग तर त्याने सांगितलं 27 मधून 9 केले तर 0 राहायचं. 0 कसं काय? रागावत बसायचं सांगतो. महाराजांच्या अडचणी अशा सांगतात. महाराज म्हणाले सांग. बिरबल म्हणाला हे पहा एक पंचांगामध्ये एकूण नक्षत्र किती आहे? लोक म्हणाले 27. या 27 मध्ये पाण्याची नक्षत्र किती आहे? लोक म्हणाले की 9. मग या 27 नक्षत्रामध्ये पाण्याचे 9 नक्षत्र जर केले तर शिल्लक किती राहते? 0. कोरडा ठणठणा असं असं.
त्याच्या विरुद्ध सगळे खुश झाले आणि काळावाला स्वस्थ. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की 9 गुण ज्ञानाला, 9 गुण कर्माला आणि 9 गुण भक्तीला, 9 ते 27. पण या 27 सुंदर योगाचे 9 गुण कर्माला केले तर त्या ज्ञान योगाला किंमत नाही, त्या कर्मयोगाला किंमत नाही. म्हणून जीवनामध्ये ज्ञान मिळवावं पण त्याला भक्तीचा स्पर्श असावा, जीवनामध्ये कर्म करावं पण त्याला भक्तीचा स्पर्श असावा. ज्ञान, भक्ती आणि कर्म याचा समन्वय हे गीतेचं तात्पर्य आहे. आणि अर्जुनाचा हे गीतेचे प्रश्न निर्माण झाला. बाण उचलत नव्हता, खाली मान मानून बसला. त्यावेळेला त्याची निरस्ती करण्याकरता गोपाल कृष्णाने गीतेमध्ये सांगायला सुरुवात केली की अर्जुना, त्याचं वर्णन माऊली ज्ञानेश्वरी. गोपाल कृष्ण म्हणते की अर्जुना, अरे काय असा नपुसकासारखा खाली बसलेला आहे, उठ, किती मोठा आहे अर्जुना. तू शूरवृत्तीचा ठाव, क्षत्रिया नादी राहो, तुझ्या लाटेपणाचा अर्जुना. तू असंग्रामी हरिहर गेला, निवास तत्वाचा ठाव फुटला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. हे पाहता तुझे पाडे, दिशे त्रैलोक्य ठोकडे, ऐसे लगातो चोखडे पाडता तुझे. ही ताकद तुझ्यामध्ये जाणला. उठ उठ उठ. 584 सांगितले मंडळी. तो श्रीमंत भगवंता ग्रंथांचा स्वामी विवेकानंद प्रदेशामध्ये गेले. गीता ग्रंथावर बोलताना म्हणाले की गीता धर्म हा विश्वधर्म आहे. ज्या विश्वधर्माची संकल्पना माऊलीने पसाराला व्यक्त केलेली आहे, गीता धर्म हा विश्वधर्म आहे. द रिलिजन ऑफ गीता इज मॅन मेकिंग रिलिजन. माणसाला माणूस बनवण्याचा जर कोणता धर्म असेल तो त्या गीतेमध्ये आहे. आणि म्हणून या गीता ग्रंथाचं जे महत्व आहे हे अजोड आहे, अजोड आहे. भारतीय संस्कृतीला लावून सांगत आहे. 18 अध्यायाची गीता आहे. गीता 18 अध्यायाची असते तरी काही ठराविक अध्यायाला महत्व आहे. जसं गंगेच्या काठावर असलेल्या सर्वच गावांना काही तीर्थक्षेत्राचं महत्व प्राप्त झालेलं नाही, त्याप्रमाणे गीता गंगेच्या काठावर अध्याय 9 राजविद्या राजयोग, अध्याय 12 भक्तियोग आणि अध्याय 15 पुरुषोत्तम योग. हे तिन्ही अध्याय या गीता गंगेच्या काठावर हरिद्वार, प्रयाग आणि काशी. मंडळी, हा 9वा अध्याय ज्ञानेश्वर माऊलीने मांडीवर घेऊन घेतला संजीवन समाधी. या गीता ग्रंथामध्ये ऐश्वर योग आहे, राजयोग आहे. हे जे समोर आम्ही सगळं पाहतो आहे, ऐकतो आहे, हे भगवंताचं स्वरूप आहे. याच्यात जे परिवर्तन होणार आहे, होत आहे, हे भगवंताची लीला आहे. हा विचार जो आहे हा 9व्या अध्यायात आहे. आणि या 9व्या अध्यायातला 22 मी नियोजित वेळेमध्ये तुझ्याकरता घेतलेला आहे. अनन्याश्चिंतो ये जनां परुपासते तेषां विद्यायुक्तानां योगक्षेमाः. अतिशय सुंदर श्लोक आहे. असं म्हणतात की महाभारताचं रहस्य, आपल्या वेदाचं रहस्य हे महाभारतात आहे. महाभारताचं रहस्य गीतेत आहे आणि गीतेचं रहस्य 9व्या अध्यायात आहे. 9व्या अध्यायाचं रहस्य या 22 मध्ये आहे.
काय म्हणतात भगवान अर्जुना? अनन्य चित्ताने जे माणूस स्मरण करतात त्यांचा योग आणि क्षेम चालतो. कशाला म्हणायचं योग? कशाला म्हणायचं क्षेम? अप्राप्तस्य प्राप्ती योग. जीवनामध्ये न मिळालेली वस्तू मिळणे याला योग म्हणतात. आणि प्राप्तस्य परिवार, आणि जी वस्तू मिळाली तिचं पालन करण्याचं काम क्षेम हे भगवंत दोन्ही काम. आपण जर गीता वाचली असेल तर गीतेमध्ये भगवंतांनी आपल्या भक्तांना अनेक आश्वासन दिले. ये यथा मां प्रपद्यन्ते संभवामि युगे युगे. तशाच प्रकारचं आश्वासन आहे की योगक्षेम व्हायचे. भक्तांचे सर्व कामं करतो योग आणि क्षेम. आता हे तर तुम्हाला मला अभ्यास करायला लागेल की त्याच्या शिक्षण काय चालतं तो सर्व पाहतो. आमचे तुकोबाई काठीने वर्णन करतात ना, वृक्षाचे ही पान हालिद्याची सस्ता राई अंता मगलोटे बाळा दुग्ध कोण करी देवी वाढवी श्रीपती सवे दोने फुटे तरुवळ उष्ण काळा जीवन दयास हे सगळे ईश्वराची कृपा आहे. मग लोक म्हणतात की हे सर्व कृपा आहे, तो सगळा पाहत नाही स्पेशली योगक्षेम हा शब्द काय. पण आपण लक्षात घ्या मंडळी की भगवंत तुमचं आमचं सगळं करतो, परंतु प्राणी कर्म सापेक्ष. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक सुंदर शब्द आपल्याला प्राणी कर्म सापेक्ष. प्राणी कर्म संस्कृती काय? जग जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते. हे प्राणी कर्म सापेक्ष. जसं तुमचं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे तुम्हाला भगवंत सहकार्य करेल. या उभीचा जेव्हा शेवट आम्ही बघतो योगक्षेम महात्म्याचा, त्याच्या अगोदर जो प्रारंभीचा शब्द आहे तो अतिशय महत्वाचा आहे. अनन्याश्चित्यन्तो मां ये जनाः योगस्थः. त्या भक्तांना मी योगक्षेम करतो जे अनन्य भावानं माझं स्मरण करतात. आता तुम्ही पहा की आतापर्यंत आपलं आयुष्य सगळं गेलं. तुम्ही आता परीक्षण करा की आपण भगवंताकरता काही क्षण देऊ शकतो ना? नाही हो, काही क्षण देऊ शकतो नाही. हो, ज्ञानेश्वर स्वामी म्हणतात की 24 तासापैकी फक्त काही मिनिट. पण मनात धाव सारखी धावा सुरू. जगामध्ये सारखी पळापळ सुरू आहे. कोणाला कुठे थांबा भेट नसणार. 12व्या शतकापासून ज्ञानेश्वर स्वामी आणि सर्व वैष्णवांच्या मान्यांना आपल्याला सांगितलं की बाबा रे अजूनही तरी होई जागा. तुका म्हणे फुटलेल्या भांड्यात पाणी वाहत जावं त्याप्रमाणे आमचं आयुष्य वाहत आहे. तो यमराजा विचारला मला की काय केलं तू, काय केलं आतापर्यंत? आणि म्हणून तो आतापर्यंत गेला वेळ लक्षात घेता आता तरी पुढे हा नका करणार नका ते हो जो दिसला काही क्षण. स्वामी विवेकानंदाच्या एका ग्रंथातला एक संदर्भ वाचला चला. ते म्हणतात की साधका 24 तासामध्ये फक्त 2.5 मिनिट दिवसात 2.5 मिनिट देवशिवराने आपण जेव्हा माझा हे स्टेटमेंट काय केलं तर विसरलं आपण. परंतु ज्ञानेश्वरी 3 शब्द महत्वाचे आहेत. 3 शब्द महत्वाचे असे आहे की संयोड संख्या शब्द फक्त 12 सेकंद पद्मासन घालून दृष्टी बंद करून फक्त 12 सेकंद परमेश्वराचा जे सत्स्वरूप असेल ते डोळ्यासमोर आणून त्याचं चिंतन करणं ही एक भक्ती. 12 गुणा 12 सेकंद आणि संसारातला कोणतेही विचार मनात न येता 3
देवता जर आपल्याला राहत असेल ते आजच्या काळात खऱ्या अर्थात ध्यान आहे. आणि 2.5 मिनिट 12 30 मिनिट जर देवता इथे राहत असेल, संसारातील कोणता विचार म्हणायचा असेल तर ती आजच्या काळात समान. 2.5 मिनिट तरी आपण द्याव्या केव्हाही द्या. तसं तर म्हणतं की हरिभरला खाता सर्व कार्यक्रम हरिभरला, पण तू नाही जमत आपल्याला तर 2.5 मिनिट तरी हा पाहिजे बरं, नाही तर कठीण आहे. आपण लक्षात घ्या मंडळी की 5000 वर्षापर्यंत जो मानव होता त्यावेळेला जी त्याला सुख समजली होती, जे काही सुख मिळत होते त्याच्या किती 1000 पटीनं सत्या सुख समृद्धी चैन इत्यादी साधना ही साधना. तरी माणूस सुखी काय नाही, सुखी नाही. याचं कारण असं की चंद्र सूर्याला विद्यमान करणारा प्रभू आहे, तो आम्ही आमच्या जीवनातून दूर केलेला आहे. सुखाची झोप आणि झोपेचं सुख जर पाहिजे असेल तर परमार्थाशिवाय पर्याय नाही. परमार्थाचा अर्थच असा आहे की परम अधिक श्रेष्ठ, परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे जीवनाचा गाभा. क्षण एक म्हणा बैसोनी निवांत काहीतरी विचार करी आता. गेलं आजपर्यंत आयुष्य काहीतरी विचार करा आता. आणि संतांचा विचार नागपूरला जायचं असतं तर 8 दिवसापासून माणूस तयारी करतो. सुटकेसमध्ये हे टाक ते टाक ते टाक, शाल राहिली स्वेटर राहिलं. 8 दिवसापासून संत म्हणतात की भल्या माणसा नागपूरला जाण्याकरता 8 दिवसापासून सहलीची तयारी करतो. ज्या सहलीला जाऊन तुला परत यायचं आहे त्याची तू इतकी पूर्ण तयारी करतो. आणि त्या ज्या लांबच्या प्रवासाला जायचं आहे, सहलीला जायचं आहे की जिथून तुला परत येता येत नाही, त्याची तयारी कधी करशील, कधी करशील. यम सांगेल तेथे नाही तुमची संस्था, जे तर घोष झाले आहे हरिपाई. आणि म्हणून मंडळी गीतेमध्ये हा विचार आपल्याला अनन्य भाव पाहिजे. भक्ती हे कर्म नाही, भक्ती हा भाव आहे. प्रचलित काळामध्ये काही उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आले असते की सध्या आम्हाला भक्तीचं प्रदर्शन खूप दिसते आहे, पण संतांना अपेक्षित असलेलं भक्तीचं दर्शन तुमच्या आचारात नाही हे आवश्यक आहे. आणि तो जो प्रभू आहे तो तर विश्वनिर्मित आहे. कबीर महाराज एका दोह्यात सांगतात की मुंगी आहे, छोटी मुंगी, तिच्या पायात जर घुंगरू बांधलं तर त्याचा आवाज सुद्धा भगवान. चिट्टी के पाँव में घुंगरू बजता है वो भी अल्लाह से. काळे धंदे करता आपण नाही शिका बोलताना विश्वासात्मक भाव आहे. मंडळी हा जन्म आपला मिळणार नाही. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणं तत्र दुर्लभं मन्ये वैकुंठं प्रियदर्शनं. दुर्लभ साधन कोणी दिलं म्हणून ज्ञान सोबत कोणी दिलं नाही. अनंतची झाले गजरिया गेले होऊन या गेले रावणाचं उदाहरण बरोबर आहे. म्हणतात की तुका म्हणे त्याची संपदा एवढी सांगा ते तेवढी गेली. धन त्याच्या पत्नी उंबरठ्यापर्यंत गेली, गावकरी स्मशानापर्यंत येते आणि शेवटी धनंच भूमो पशवच गोष्टे भार्या गृहद्वारी जन स्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगोश्च जीवयेका.
आम्हाला गोपाळ कृष्णाने अर्जुनाच्या निमित्तानं श्रीमद भगवद्गीता सांगितलं आहे की अनन्यता प्रापंचिक काम सांसारिक कामं सोडायला सांगितलं. तुकोबांनी संसार केला, नामदेवांनी संसार केला. संसार करावा नेटका दिसून द्यावा परी हरिनामाचा प्रपंच सदैव करावा माझी परमार्थ आठवावा परमार्थ वाचत व्हावा हे परमार्थ झाला. धावा धावा प्रपंचाकरता आवश्यक करा काय आणि हे संतांनी जाणलं म्हणून त्यांनी परमात्माचं स्मरण करीत आपलं कर्म चांगलं केलं आणि ते आता मोक्ष लहानपणी तिसऱ्या वर्गामध्ये आजोबा मला गोष्ट सांगायचे की खोटं बोलू नये, लबाडी करू नये. मी म्हणत होतो की आबा खोटं बोलल्यानं लबाडी केल्यानं काय होते? पाप लागला. आबा पाप झाले की काय होते? म्हणून नरकात जावं लागते. पुण्य केलं तर स्वर्ग वर आहे, नरक खाली आहे. ह्या संकल्पना फिट बसला. पण जेव्हा माझं वाचन करायला लागलं त्याला समजलं की या संकल्पना स्वर्गामध्ये एखाद्या गावासारखं मेहकर जिल्हे अशा गावासारखं गाव नाही. ती आनंदाची अनुभूती. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की हेवन स्वर्ग हेवन इज नॉट ए प्लेस ठिकाण नाही बट स्टेज ऑफ माइंड. आनंदी अवस्था आनंदी मनाची अवस्था आहे. आणि हा आनंद कशामध्ये आहे तर फक्त ईश्वराच्या असण्यामध्ये आहे. आणि म्हणून 12व्या शतकापासून आमच्या माऊली हा जो धर्मसंसदा निर्माण केला एकच लावणी तंत्र सुची टाळ घोष शेवटी ब्रह्मरस भवरोग झाला का संसार रोग झाला का मग तुम्ही काय करा की भवरोगावर औषध तुम्हाला सांगतो ब्रह्मरस घेई काढा तेरे रेजा तुझी पिढ्यावर. हा ब्रह्मरस मध्ये मेडिकलमध्ये मिळणार नाही, कोणत्या आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळणार नाही, ॲलोपॅथीमध्ये मिळणार नाही. तर हा ब्रह्मरस मेडिसिनच्या दुकानात नाही. मेडिसिन नाही मिळणारी तर मेडिटेशनला ते साधन मेडिटेशन हा एकाग्र. आणि म्हणून गोपाळ कृष्ण अरण्यचिंताना प्रपंचातील सगळे काम करतात नाही. नदी काठची गाव असतात. आता नळ परंतु काही गावांना अजूनही तिथल्या ज्या स्त्रिया असतात त्या नदी वरूनच पाणी आणतात. माठावर माठ, 2 माठ, टाकीत एक माठ आणि 3-4 बाया हे सगळं पाणी घेऊन घराकडे यायला लागतात. 2 माठ डोक्यावर, 1 माठ टाकी. तरी ह्या 3-4 स्त्रिया असताना येताना संसार माझ्या शेतामध्ये ज्वारी कमी झाली, गव्हाची पेरणी झाली, सर्व पण या गोष्टी करीत असताना त्यांचं सगळं लक्ष त्या माठाकडे असतं. तसं प्रपंचात राहत नाही पण लक्ष हे माठ भगवंताकडे पाहिजे. माऊली सुंदर कृष्ण पाण्या निघाली गुर्जरी मन ठेवी तो घागरी चाले मोकळ्या वदरी परिलक्ष हे भगवंतांचं. आणि हे स्मरण ठेवलं गोपिकांनी. मला भागवतातला एक सुंदर आठवतो की भागवतामध्ये असा एक संदर्भ आलेला आहे की श्रीकृष्ण प्रभूला व्याधाचा भाग लागला आणि व्यास श्रीकृष्ण प्रभू
निजधामाला जाण्याला तयारी नसते. तिथे उद्धव बसला होता. गोपालकृष्णाचे ज्ञान अधिकारी भक्त कोण आहे? ज्ञान प्राप्त करणारे गोपालकृष्णाच्या तोंडातून पहिला कुरुक्षेत्रावर अर्जुनाला तो लाभ भेटला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून. आणि निजधामाला जाते वेळी भगवंताचा तो एक शिष्य होता उद्धव भक्त, त्याला ज्ञान सांगितलं ज्याचं नाव उद्धव होता. उद्धव बसला होता आणि भगवंत सांगते की उद्धव आता मी गेल्यानंतर हे सांभाळ रे बाबा सांग. आणि असं बोलता बोलता गोपालकृष्णाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. उद्धव म्हणतो प्रभू तुम्ही स्वर्ग पाताळाचे नियंता आहात, पण अशा वेळेला काय दुःख तुम्हाला झालं की तुमच्या डोळ्यात अश्रू येतात? गोपालकृष्ण म्हणाले उद्धवा अरे हा सांगण्यासारखा भाग नाही, पण उद्धवा गोकुळामध्ये मला जे प्रेम मिळालं गोपिकांचं, त्या गोपिकांचा विरह होत आहे आणि त्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू आले आहे. या अर्थाचे 2 श्लोक श्रीमद भागवतामध्ये आहेत. गोपालकृष्ण म्हणतात उद्धवा तामन्मनस्का मत्प्राणा मदर्थे व्यक्तिदेहिका मामेव दैतं पृष्ठ मात्मानं मनसा गता. अरे या माझं सगळं लक्ष हे त्या गोपिकात करत आहे. इतकी गोपिकांची गोपिका परमभक्त जी राधा होती गोपालकृष्णाची अनन्य भावाचे फार ज्वलंत झाले की कृष्णाच्या वर राधाला राधाकृष्ण. मागच्या वेळेला वृंदावनला गेलो की 12 दिवस तो वृंदावन भागवत काय तिथलं वातावरण आहे, काय तिथलं तो भक्तीचा विचार अजूनही आपल्या जाणवतो. गोपू त्या ठिकाणी राधेची भक्ती प्रत्येक कणाकणावर. राधा ही एका गवळ्याची जोडी. दररोज मंथन करणं हे प्रापंचिक बायांचं लक्ष काम त्यांचं दररोजचं. रवी लावला मंथन करणं, पण हे प्रापंचिक काम करताना सुद्धा राधा त्या कृष्णाला विसरली नाही. नाथ महाराजांच्या गवळीला ते सुंदर होत आहे. राधा दौडन करीते मंथन मनात हरीचे सदैव चिंतन. हा भाव आणि अशी अनंत उपासक राधिका असल्यामुळे तिचा योग देवाला काय आवडते हे भक्तांनी केलं आणि त्यामुळे अरण्यातला एक दर्शन माझ्या डोळ्यासमोर आला. राम लक्ष्मण सीता होते. राम लक्ष्मण आपल्याकडे बाहेर सीता एका झाडाखाली बसलेली एकटीच. सीतादेवीनं हातामध्ये एक लाकडाची फणी घेतली. फणी लाकडाची. सीतादेवीनं आपले केस विंचरले. आरसे नव्हते. सीतादेवीनं नाकाच्या शेंड्यावर असा अंगठा ठेवला आणि अशा प्रकारे हा अंगठा मागे नेते आपल्या केसांचे 2 भाग केले आणि केस बांधले. हातामध्ये थोडा शेंदूर घेतला. तो शेंदूर आपल्या भागात टाकला. हात झटकले आणि राम भूत वाटत सीता देवीनं केलेला सगळा सुंदर त्याच झाडाच्या एका फांदीवर बसलेले हनुमान पाहत होते. आई साहेबाचा संस्कार आटोपला असं जेव्हा त्या हनुमंताला कळलं तेव्हा हनुमंतानं फांदीवर उडी मारली सीतादेवीच्या सासरी. हनुमंता आतापर्यंत कुठे होता? म्हणे आई साहेब फांदीवर बसले होते.
आई साहेब तुम्ही लाकडाच्या फरीने केस करले, दोन भाग केले, केस बांधले, मग नंतर ते लाल जे होतं ते तुम्ही भागात टाकलं, ते काय होतं, का टाकलं हे मला सांगा. सीतादेवी हनुमंता हा प्रश्न तू मला विचारतोय आणि याचा उत्तर मी तुला देतो. कारण इति गुह्यतमं शास्त्र हे गुह्य आहे, नाही सांगणार. हनुमंत म्हणाले आई साहेब मी तुमचा बालक आहे, माझा बालक करताना मला मी करावं लागेल, नाही जो मांडणी मांडली हो सीतादेवीच्या समोर. आणि हनुमंत प्रयत्न केला, राम सीता राम सीता राम सीता राम सीता. हनुमंता काय सांगा नाही साहेब ते लाल काय होतं तो का टाकला. हनुमंता अरे तो शेंदूर होता. आई साहेब तो शेंदूर तुम्ही भागात टाकला, का टाकला म्हणे. हनुमंता ज्या दिवशी मी भागात शेंदूर टाकते त्या दिवशी प्रभू रामरायाला खूप आवडते. हनुमंत आई साहेब ज्या दिवशी भागात शेंदूर टाकत नाही त्या दिवशी आई साहेब कमी आवडते. हनुमंताला एवढं ऐकलं आणि पुन्हा फांदीवर गेले, विचार करत बसले की आई साहेब रामाला खूप आवडतात, म्हणजेच रामराला शिशू खूप आवडतो. मी आई साहेबांची प्रभू रामराला आवडलं पाहिजे म्हणून त्या बहादराला सगळा आगाले शिक्षण घेतला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर भगवंता सजयाची आपण वर्तावे तेनेची रीती येणे सस्यकडे वस्तू भगवंतासी. हा भाव होता अरण्याश्चित्य म्हणून त्यांचा योगक्षेम. नामदेवरायच्या 14 15वी जयंती तिथले भांडे घासायचे कपूरायचे नामदेवरायच्या. ती जनी दररोज पंढरपुराशी डायरेक्ट करत असे, पंढरीच्या विठ्ठलाशी सगळीकडे कीर्ती झाली. कबीर महाराज काशी क्षेत्रात तिथे कोणीतरी सांगितलं की कबीर महाराज आपण तर त्या भगवंताचं नाव घेऊ घेऊ थंड झालं, प्रभू दर्शन घेतलं, तुम्ही ऐकलं काय. आम्ही अशी कीर्ती ऐकली की पंढरपूरला एक 14 वर्षाची जनी आहे नामदेवराच्या घरी, पण ती जनी दररोज पंढरपूरशी होती. ते ऐकलं की महाराज काशीवरून पंढरपूरला आला, नामदेवराच्या घरी गेले, विचारला बाईला गुणाईला आई साहेब तुमच्या इथे कोणी जनी आहे का. हो म्हणे आहे, आमच्या घरी भांडे घासतात कपडे धुते. तिच्या आई बाबाचा पत्ता नाही, आम्हीच तिथे बाबा मला तिची भेट घ्यायची आहे. साधू बाबा काय माहिती दिशी म्हणे मला भेट घ्यायची आहे. ते तर बरे आता चांगलं कशाला म्हणे गोरवेचा शेणाच्या गोरवेचा असा हात टाकला या बाजूला गेला. त्या दिवशी कबीर महाराज रामायणचा शोध घ्यायला लागले. काही अंतर गेल्यानंतर 4 मुली एका ठिकाणी उभ्या होत्या आणि त्यांची भांडणं सुरू झाली. त्या मुलीमुळे आमच्या गोऱ्या तू चोरल्या, जरी म्हणे माझ्या गोऱ्या तू चोरल्या. त्या मुलींच्या भांडणाचा आवाज कसा महाराज ऐकला थोड्या अंतरावरून आणि त्यांनी तोंड फिरून परत झाला. इथून काही अंतर जनाबाई नाराज जनी म्हणे कबीर महाराज कबीर महाराज. कबीर महाराज म्हणा पंढरपूरला मी पहिल्यांदा आला, माझं नाव कोणालाच माहित नाही,
कबीर महाराज इकडे असं म्हणतो. ते अतिशय वेगाने तिथपर्यंत आले आणि मुलींना विचारलं की मुलींना कबीर महाराज इकडे असं कोण म्हटलं. जने म्हणे महाराज म्हटलं. म्हणे काय नाव आहे बाई तुझं. म्हणे माझं नाव ज्योती आहे. हो मला ओळखते तू. म्हणे महाराज तुमच्यासारखं मी सगळं ओळखतो पण ते जाऊ दे आमचं नाही जाऊ. कबीर महाराज काय काय नाही जाऊ तुमचा. जनाबाई म्हणे की माझ्या गोऱ्यावरून चोरल्या. हा समोर गोऱ्याचा गोर असतो एकत्र केलेला गोऱ्या. जनी म्हणे माझ्या गोऱ्यांनी घेतल्या. सगळ्या गोऱ्यांचं संस्कृत एकाच ठिकाणी आणि सगळ्यांनी दाव्या करतात. जनी म्हणते माझ्या गोऱ्या त्या म्हणतात माझ्या गोऱ्या. आता जनी म्हणे की माझ्या गोऱ्या ह्या मला काढून द्या कबीर महाराज. कबीर महाराज टकटक पाहिला जनीकडे ह्या गोऱ्या सगळ्या शेणाच्या कसं उभटल्या. जनी म्हणे की महाराज काही नाही सोपं उपाय. हा बा एक एक गोरी उठला कानाला लावा. जी गोरी विठ्ठल विठ्ठल असेल ती गोरी माझी. कबीर महाराज म्हणते बापरे असं. तसा प्रकार केला मंडळी. तर ज्या गोरीला जनाईच्या हाताचा स्पर्श झाला होता ती गोरी सुद्धा विठ्ठल. काय हा आनंद. झाड लोट करी जनी. झाड लोट करी जनी. आणि त्याला संस्कार करणारा कोण. उखळ कांड उखळ स्वच्छ चक्रपाणी करी अशा हा भावांना म्हणून जनाईचा योग. आणि म्हणून हा जो संस्काराचा संदेश आहे की आपल्या जीवनात जर कल्याण करत असेल तर गोपाल कृष्णाचे वाक्य आहे. हा शब्दब्रह्मा गोपाल कृष्णाचा विचार आहे की अनन्य भावानं भक्ती करणं आवश्यक आहे. परमार्थामध्ये लाडणीला महत्व नाही, रुंदीलाही महत्व नाही, परमार्थामध्ये खोलीला महत्व नाही. जपसंख्या संख्येनं किती करता याला महत्व नाही, त्या क्वांटिटीला महत्व नाही. तो जप कसा करता या क्वांटिटीला महत्व आहे. हा अनन्य भाव पाहिजे. जो अनन्य भाव 2.5 मिनिटामध्ये स्पष्ट केला आहे. ध्यान करायचं 2.5 मिनिट. जे काही आहे वृत्तापूर्वक झालं पाहिजे त्याला म्हणतात. आणि ज्यांनी ज्यांनी अशी भक्ती केली त्या सर्वांचा भक्तिपाशी जेव खाली तसे धूत असे गोडी अर्जुनाची बळीने बांधिला पार्थरथी झाला सारा सहकारी तोरा झाली केले द्रौपदीच्या लागे. हा अनन्य भाव. आणि म्हणून जो अनन्य भाव हनुमंताने केला, जो अनन्य भाव अर्जुनाने केला त्या योगाला तुकाराम महाराजांनी आता 16व्या शतकामध्ये अनेक भक्तांना हा विचार प्रयत्न केला. भंडार दरडोरणावर जप करायला विठ्ठल विठ्ठल जप करायला तुकाराम महाराज. तिथे एक दिवस गंगाराम बुवा मवाळ गेला. गंगाराम बुवा मवाळ जो 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकऱ्याचा त्याची पहिली भेट तुकोबांशी भंडारदरा डोंगराळ झाली. प्रत्यक्ष होता देवगावचा पण संपर्क नव्हता, दूर राहिला. हा गंगाराम बुवा मवाळ इथं भंडारदरा डोंगराळ गेला. एका झाडाकडे बस दिसले. गंगाराम बुवा गेले. तुकोबा तुकोबा. माळ जप संपला होता. माळ खाली ठेवली. तुकोबाने डोळे उघडले. पाहता तर देवगावचा गंगाराम बुवा मवाळ. हो गंगाराम बुवा तुम्ही कसे आले इकडे. म्हणे तुकाराम बुवा
तुम्ही भंडारदरा डोंगरावर आज सकाळी किती वाजता आला? मी पंचपंचवू सकाळी सुरू झालो. मग आता 12-12:30 वाजले. या पूर्ण पिरियडमध्ये, या पूर्ण वेळेमध्ये तुम्हाला या भंडारदरा डोंगरावर एखादी म्हैस दिसली का? गंगाराम बुवा मावळाची म्हैस हरवली होती, ती शोधण्याकरता तो भंडारदरा डोंगरावर आला होता. पण तो विचारतो तुकाराम म्हैस दिसली? तुकाराम महाराज गंगाराम बुवा, एका म्हशीसाठी काय असा दिन झाला? अरे एक म्हैस गेली ना दुसरी मिळेल, पण गेला गेला नवदेह मग कैचा भगवंत. गंगाराम बुवा घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठरा, आयुष्याचा नाश होतो रामकार्य विनाना. काय एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहाचा हाच तर बुद्धी मिळते या मानव जन्मामध्ये सर्व पाप नष्ट करायला. भगवंत केवळ नामस्मरणाने आकारला जातो, ही विचारधारा संस्थांनी आम्हाला नाही तर 12 शतकाच्या परिस्थितीपर्यंत इतिहास नाही काय. त्याचा प्रत्यंतर मला आतमध्ये कळेल. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले, जे प्रगट होतं, जे गुह्य होतं ते प्रगट केले की काय करत नाही, फक्त तुम्ही देवाचं नाव घ्या, सर्वनाश. फक्त राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम अनन्याश्चित्यं ये जनाम उपासते तेषां साधुकानां योगक्षेम महात्म्यम्. एक तास होऊन गेला. सर बाजूला संकेत देत आहेत. माझ्या वाजेला पूर्णविराम दिल्यामुळे मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि न्यूनते सरस्वती अधिकते पुरते गोड कर्मे घ्यावे से. आज काय म्हणतो कोटी जन्मांची सरस्वती गाठी असेल जरी आई तरी जोडे संस्थांची संगती सत्संगे भक्ती उल्हासे. या माझ्या भाग्ययोगानं आज आपल्या सर्वांचं दर्शन झालं. मी आपल्याला संत जीवनाचा एकच संदेश देईन की परमपूज्य स्वामी शिवदास महाराजांचं जीवन आपल्या समोर आहे. त्यांच्या जीवनाकरता एकच शब्द वापरतो की परमपूज्यने शिवदास महाराजांचं जीवन म्हणजे चिदानंदमय चरित्र चंदन होतं, परमार्थमय चरित्र चंदन होतं. आणि त्यांच्या सुवास या सगळ्या परिसरामध्ये आपल्या मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. हा सुगंध आपण घ्यावा. त्यांनी जो आम्हाला उपदेश केला आहे की तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना, एक करा. तुकोबांचा विचार लक्षात घ्या. तुकोबाला एखाद्या विचारलं की तुम्ही या तुमच्या इतका दुःखी माणूस उचला म्हणून असं. पहिली पत्नी मारली निमाबाई, दुसरी केली जनाबाई, दुसरी केली आपली जिजाबाई. ती कशी तुम्हाला माहिती आहे. बंधू सावजी विरक्त झाला, मुलं मिळे, सगळं किती आपण ते शेतखत काय म्हणतात, दुष्काळ पडला, सगळं वैभव राष्ट्र झालं. इतके दुःख तुम्ही तरी तुम्ही सुखी. त्यावेळेला तुम्हाला एकच सांगितलं की आम्ही देणे सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळस आणि हृदय करायला. हे 3 तत्व 3 विचार दिलेले आहेत. तुकोबांचा विचार शिवदास महाराजांनी आम्हाला दिलेला आहे. तोच आपण आठवण ठेवूया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. शिवदास महाराज आश्रमाच्या संयोजकांनी सेवा करण्याची संस्कृती मी त्यांच्या ऋणात उतरवू इच्छितो. आणि
आपल्या सर्वांना निरोगी प्रसन्न जीवन वाटचालीसाठी शुभकामना व्यक्त करून या ठिकाणी माझ्या वडिला धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री